पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। एटीएम चोरीचा सिनेस्टाईल थरार। 40 मिनिटांच्या पाठलागानंतर 2 चोरटे जेरबंद, पिकअप वाहन जप्त। दिनांक 17 जानेवारी रोजी पहाटे 2:15 वाजताच्या सुमारास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या सहाय्यानं ओढत चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती रात्रग्रस्त पेट्रोलिंगवरील पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तिथं आरोपी आढळले नाहीत। तपासादरम्यान पित्रेश्वर स्टॉपजवळ संशयित पिकअप वाहन आढळताच पोलीस वाहन पाहून आरोपींनी शहादा फाटाकडे पळ काढला। पुढे मुंबई आग्रा महामार्गावरून मध्य प्रदेशकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वायरलेसद्वारे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करून नाकाबंदी लावण्यात आल्यानं हा डाव हाणून पाडण्यात आला। त्यानंतर आरोपींनी हाडाखेड येथून यू टर्न घेत चोपडा रस्ता पकडत पलायनाचा प्रयत्न केला। महामार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स टाकून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी बॅरिकेड्स उडवत दहिवत गावात प्रवेश केला आणि पुन्हा महामार्गावर येऊन चोपडा दिशेनं पळ काढला। या दरम्यान तब्बल 40 ते 45 मिनिटं पोलीस व आरोपी यांच्यात सिनेस्टाईल पाठलाग सुरू होता। पिकअपला बांधलेली 15 ते 20 फूट लोखंडी साखळी रस्त्यावर घास घेत असल्यानं ठिणग्या उडत होत्या। जीवाची बाजी लावत पोलिसांनी योग्य संधी साधून आरोपींच्या वाहनावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला। पोलीस आपला पाठलाग सोडत नाहीत हे लक्षात येताच आरोपींनी चालू वाहनातून उड्या मारून पळ काढला। परिसरात शोध मोहीम राबवली, मात्र आरोपी सापडले नाही। त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी विशेष पथक तयार करून तपासचक्र वेगानं फिरवले। पिकअप वाहन मुंबई येथील असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर मुख्य आरोपींपर्यंत पोहोचत हेमंत सुकलाल माळी वय वर्ष 21 राहणार भिरडई तालुका जिल्हा धुळे व विदुर उर्फ विजय देवा जाधव वय वर्ष 40 राहणार वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत आरोपींनी एटीएम चोरीचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहून दिनांक 9 जानेवारी रोजी पिकअप वाहन खरेदी केल्याचे व चोरीसाठी आवश्यक साहित्य जमा केल्याची कबुली दिली। तसेच शिरपूर व्यतिरिक्त धुळे व अमळनेर इथंही दोर व साखळीच्या सहाय्यानं एटीएम ओढून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झालंय। अमळनेर इथं पंजाब नॅशनल बँक एटीएम फोड प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 12/2026 तसेच धुळे शहर इथं HDFC बँकेच्या 2 एटीएम फोड प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 16/2026 अन्वये गुन्हा दाखल करत सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे। आरोपींना अटक करून त्यांच्याकडील पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सदर दमदार कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र अखडमल, राजेंद्र रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल आरिफ तडवी, सचिन वाघ, जितेंद्र अहिरराव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटू साळुंखे, विनोद अखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे व चालक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र महाले अशांनी मिळून बजावली। उपसंपादक अशोक गिरासे, दोंडाईचा। साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख पिंजारी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या तिथे फिरत आहे। त्या अनुषंगाने सिनियर PI परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम ते तात्काळ तिथे ते पळायला लागले। पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली। सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाटाकडे जायला लागले। चोपडा फाटाकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला। चोपडा फाटाच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले। त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुकलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेले आहे। सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक
यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो. तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112 वर आपण कॉल करा. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.